सांगलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची उघडीप पाहायला मिळाली। त्याच्यामुळे थोडाफार दिलासा सांगलीकरांना मिळालाय। कोयना धरणामधून 32,000 पाण्याचा क्युसेक विसर्ग केला जातोय आणि त्याच्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 39.5 फुटावर स्थिर झाली आहे। रविवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 6 इंचानं घट नोंदवली गेली आहे। सोमवारी पुन्हा एकदा वाढ झाली आणि आता मंगळवारी सकाळपर्यंत तरी पाणी पातळी स्थिर आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। स्वप्नील, सध्या कृष्णेच्या पाणी पातळी संदर्भातले काय अपडेट्स आहेत? गेल्या 2 दिवसापासून सांगलीमध्ये पावसाने उसंती घेतली आहे, त्यामुळे सांगलीचे कृष्णेचे पाणी पातळी स्थिर आहे। सध्या आज सकाळी 39.5 फुटावरती कृष्णेची पाणी पातळी स्थिर आहे, परंतु असं असलं तरी कोयना धरणाचा मात्र विसर्ग सुरू होत आहे। 32,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीमध्ये केला जातोय, त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळी आता स्थिर असल्याचं पाहावयास मिळते। असं असलं तरी शिराळा तालुक्यातील चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय। काल देखील या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। असं असलं तरी चांदोली धरणातून मात्र आता विसर्ग घटवण्यात आला आहे। कालपर्यंत हा विसर्ग 12,000 क्युसेक होता, तो आज सकाळपासून 8,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे इकडे वारणा काठेला जो पूर आला आहे तो आपण पाहिला, त्यामुळे आता चांदोली धरणाचा जो विसर्ग कमी करण्यात आला आहे, त्यामुळे वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणी काठावरच्या गावांना देखील आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आज जर दिवसभर अशी पावसाची उघडीप राहिली तर दोन्ही नद्यांचा जो पूर आहे ते देखील ओसरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे। सिद्धी, अगदी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर तिकडे मावळमध्ये सुद्धा वडिवळे धरण 100% भरलेलं आहे। धरणाच्या सांडव्यामधून 1124 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। आठवडाभर मुसळधार पाऊस झाला आणि त्याच्यामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वडिवळे धरणामधून विसर्ग कुंडलिका नदीमध्ये केला जातोय। ही दृश्य सध्या आपण बघतोय। कुंडलिका नदी ही पुढे जाऊन इंद्रायणी नदीला मिळत असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। कुंडलिका नदी पात्रामध्ये न उतरण्याचं आणि नदीकाठच्या गावांनी सावध राहावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पुढची बातमी बघूयात। बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना गळती लागली आहे। धरण भरलंच नाहीये, मात्र दरवाजांखालून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। गळतीमुळे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी विलंब लागणार असं समजतंय। बारवी धरणामध्ये 11 स्वयंचलित दरवाजे आहेत आणि धरण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दबावानं वरच्या बाजूने उघडले जातात आणि मग पाण्याचा विसर्ग सुरू होतो। पण बारवी धरण सध्या 72%च भरलंय आणि तरी सुद्धा धरण लवकर भरण्यासाठी दरवाजांमधील दोष दुरुस्त करणं अत्यंत आवश्यक असेल, कारण गळती लागल्यामुळे अशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे।